काय बाहेर? सावी थांब, काही करू नकोस. अजिबात कशालाच हात लावायचा नाही इथं. मला वाटतंय की मामानं सुसाईड केलंय. सुसाईड? कसं शक्य आहे? दया, अरे काय झालं माझ्या हातून? हा, पण मी तरी काय करू? मला हे करावंच लागलं ना. तू काय पर्याय सोडलं नव्हतंस माझ्याकडे. भगवतीसारखं आपलं ब्लॅकमेल मी काय करणार? मला मारावंच लागलं मला. हा, तू हे मी नाही केलं, तुझ्यामुळे झालंय. तू हे असंच करत राहिला असतास ना तर माझ्याकडे काहीच राहिलं नसतं रे. सगळं गेलं असतं माझ्या हातनं. माझ्या मुलाच्या नजरेतनं पण मी पडले असते. असं कसं होऊ देईन मी? दया, जमलं तर मला माफ करा. हा, मला माफ कर. मामा सुसाईड कसं करू शकतात? का म्हणून एवढं मोठं पाऊल उचलतील ते? सावी, माझ्या डोक्यात सुद्धा लई प्रश्न येत आहेत. पण आता ही वेळ प्रश्नांची उत्तरं शोधायची नाहीये. आपल्याला सगळ्यात आधी पोलिसांना बोलवलं पाहिजे. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी धैर्य मुजुमदार बोलतोय. लवकरात लवकर आमच्या फार्म हाऊसवर या. मी लोकेशन पाठवतो तुम्हाला. एक सुसाईड केस आहे.
तर मिस्टर धैर्य मुजुमदार, पण तुम्ही इथं नेमकं कसे आलात? नाही म्हणजे नेमकं तुम्ही यायला आणि यांनी सुसाईड करायला काय? ॲक्च्युली इन्स्पेक्टर साहेब, गेले बरेच दिवस मामा जरा टेन्शनमध्येच वाटत होता आणि आज अचानक त्याला असं घरातनं बाहेर पडताना बघितलं आम्ही. त्यामुळं आम्हाला जरा गडबड वाटली, म्हणून आम्ही त्याचा पाठलाग केला. तर तो इथं आला आणि आम्ही बाहेर असतानाच अचानक एक मोठा आवाज आला आतनं. मोठा आवाज? हा, गनशॉटचा. बर मग? त्यानंतर आम्ही आत आलो आणि येऊन बघितलं तर मामा असा पडला होता आणि त्याच्या डोक्यात गोळी लागली. ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्ही कुठल्या वस्तूला हात तर लावली नाहीत ना? नाही नाही. ठीक आहे. आता तरी मला ही सगळी सुसाईडची केस वाटते. बरं, आपण एका पॉइंटला असं मांडलं ही सुसाईड केस नाही आहे. मग तुमच्या मामाला कोणीतरी स्वतःहून गोळी मारायला प्रवृत्त केलं किंवा त्यांच्यावर कोणी दुसऱ्याने गोळी झाडली असेल तर? मिस्टर मुजुमदार, तुमचा असा कुणावर संशय आहे का? संशय नाही. ठीक आहे. फर्स्ट इम्प्रेशन मध्ये तरी मला ही सुसाईडचीच केस दिसते. बाकी पोस्टमॉर्टमचे सगळे डिटेल्स आल्यानंतर नेमकं काय ते कळेल. आम्ही पुढची इन्व्हेस्टिगेशन सुरू करतोय. सगळं झालं तर बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. चालेल. आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जायला पाहिजे. हे सगळं जाऊन आधी आईला सांगितलं पाहिजे आणि मी तिच्या जवळ असणं लई गरजेचं आहे आत्ता. धैर्य, मी काय म्हणते, यांची इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आपण इथंच थांबूयात का? नाही साहेब, आधी आपण घरी जाऊन आईला आणि इराला हे सगळं व्यवस्थित सांगणं लय गरजेचं आहे. सो प्लीज आता कुठला हट्ट करू नकोस. चल काय. सावी, चल. फोन सुद्धा लागत नाही. कुठे राहिलेत हे? काय झालं असेल बाबांना? फोन पण लागत नाही यांचा. कुठे राहिलेत? असे अचानकच निघून गेले, पण आणि गेलेत तरी कुठे गेलेत? परत एकदा ट्राय करते. मला ना आता टेन्शन यायला लागलंय. काय करू मी? काय करू? आत्यांशी बोलू का? हो, आत्यांशी बोल. जाऊ दे, नको. त्या सुद्धा कुठे कालपासून नीट बोललाय माझ्याशी. धैर्य सुद्धा घरात नाहीयेत. काय करू? कुठे असतील नेमके?
धैर्य, माझे इन्स्टिंक्ट मला सांगतात हो नक्कीच काहीतरी गडबड. हे बघा, जसं आपल्याला कळलं की मामा दामिनी मॅडमला ब्लॅकमेल करतोय, तसं आपण मामाबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. खरं आपल्या हाताला काहीच लागलं नाही. आणि इकडं दामिनी मॅडमनी मामाला दिलेला शब्द डावलून हिरासंग असलेला साखरपुडा मोडला. आणि तेव्हापासून मामा लय डिस्टर्ब आहे. आज पण होळीच्या दिवशी असं काही न सांगता ते घराबाहेर पडले आणि डायरेक्ट आपल्याला त्यांची डेड बॉडी मिळाली. धैर्य, अहो, हे सगळं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. मला कसली तरी वेगळीच शंका येते. सावी, पण आपण आपल्या डोळ्यांनी मामाच्या हातात गन बघितले ना. हो, मग कसली शंका? धैर्य, अहो, जर त्यांना खरंच स्वतःहून गोळी मारून घ्यायची होती तर ते एवढ्या लांब कशाला आले असते? बघ सावी, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात. असतात धैर्य. जर प्रश्न आहेत ना तर मग उत्तर पण असायलाच पाहिजे. हे बघ, मामानं तसं का केलं, त्यावेळी नेमकं त्याच्या डोक्यात काय सुरू होतं हे ना तुला माहिती आहे ना मला माहिती आहे. आपण त्याला रागारागात घरातनं बाहेर पडताना बघितलं. त्यानंतर तो थेट इकडे फार्म हाऊसवर आला. हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट गन शॉटचा आवाज आला आणि आपण आतमध्ये जाऊन बघितलं तर तिथं फक्त मामाची डेड बॉडी होती. बाकी दुसरं तर कोणीच नव्हतं ना. मग या सगळ्यावरनं काय अर्थ निघतोय? आणि तसंही माझ्या आणि इराच्या लग्नाच्या विषयामुळं मामा गेले कित्येक दिवस अस्वस्थच होता. कदाचित त्याच कारणामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं असेल. असो, आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन तर सुरूच झालंय. आता हे खरंच सुसाईड आहे की वेगळं काही हे ते शोधून काढतीलच. तर आपल्या हातात काही नाही. आपल्या हातात जी गोष्ट आहे त्याची मात्र मला किती भीती वाटते हे मी तुला नाही सांगू शकत. हे सगळं मलाच आईला सांगायचं आणि मला नाही माहिती मी हे कसं करणार. ती कशी रिॲक्ट होईल, काय वागेल, मला काही कळत नाही. हे सगळं दामिनी मॅडमला कसं सांगायचं हेच तुम्हाला कळत नसणार. आणि हेच सगळं तुमच्या डोक्यात चालू असणार आहे. कळतंय मला धैर्य. खरं माझ्या मनात ना दुसरीच भीती. कशावरून हे सगळं दामिनी मॅडमनी केलं नसत ही शंका मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. कारण माझ्याकडे तसला काही पुरावा पण नाही. धैर्य, 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 मी केव्हापासून बाबांना कॉल करते पण त्यांचा फोनच लागत नाही. कुठे असतील काय माहिती, काही झालं नसेल ना त्यांना. धैर्य असं कधीच करत नाही हो बाबा. धैर्य, कुठे असतील हो बाबा? हे बघा, तुम्ही शांत व्हा आधी. काही झालं नाहीये. तुम्ही उगाच पॅनिक होऊ नका. तुम्ही शांत व्हा आधी. असं कसं शांत होऊ धैर्य मी? अहो, असं कधीच केलं नाहीये बाबांनी. म्हणजे मी त्यांना फोन करते ना तर त्यांचा फोन लागतो आणि पहिल्यांदा त्यांचा फोन बंद येतोय. धैर्य, बाबांना शोधायला पाहिजे आपण. शोधूया त्यांना जाऊन. शोधायला पाहिजे. चला आपण बाबांना शोधूया. इरा, तुम्ही आधी शांत व्हा. दरवाजा तर बंद आहे. मॅडम आत असतील का नसतील बघतेच.
दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, दामिनी मॅडम रूम मध्ये नाहीयेत. कुठे गेले असतील? का खरंच त्यांनी मामा संग काही धैर्य, काय झालं? आई, तू कुठे गेली होतीस? मी ते माझं डोकं दुखतंय म्हणून दूध आणायला गेले होते किचन मध्ये. अरे पण तुम्ही कुठे होता? रात्र केवढी झाली माहितीये ना? आणि काय गैरा, तूही झोपली नाहीस अजून? जा चल. आत्या, आत्या, बाबा, बाबा, आत्या, बाबांना कॉल लागत नाहीये. ते कुठे असतील काहीच कळत नाहीये. आत्या, कुठे असतील हो बाबा? हा का गेला असेल कुठेतरी. दया येतो तो काय कुठे जाताना सांगून जातो का? येईल परत. हा चला, जा जा झोपायला जा. आई, मला जरा बोलायचंय तुझ्याशी, महत्वाचं आहे. मी काय सांगितलं तुला? माझं डोकं दुखतंय खूप. आपण सकाळी बोलू. आई, प्लीज एकदा माझं ऐकून घे. खरंच लई जास्त महत्वाचं आहे. तू ये इकडे. अरे ये आधी, बस इथं, बस. बोल. बोल ना. आई, ते आता काय झालं सांगशील का लवकर? ते काय झालं बोल ना. आई, ते मामा. बाबांचं काय? पुन्हा त्यांनी काही केलं का? नाही नाही, काही काही केलं नाहीये त्यानं. ते बोल. मामा मामा गेला गेला गेला. म्हणजे गेले म्हणजे कुठे गेले? हा, माझे बाबा कुठे गेले? धैर्य सांगा. धैर्य बोला, कुठे गेले माझे बाबा? हा, कुठे गेले माझे बाबा?
मामानं संपवलं स्वतः. सुसाईड केली.